केलं. शिवाजी महाराजांनी 16 वर्षामध्ये गड किल्ले जिंकण्याचा कार्यक्रम केला. त्यामुळं ती पोशिंदा झाली. आईचं जग निर्माण केलं तिनं. तर त्याच्यापासून असे हिरे तयार झाले. हिरे हे कशामुळं तयार झाले? जे जिजाबाईच्यामुळं तयार झालेले. आणि बाबासाहेब दादांनी जे केलेलं आहे तो आपला भारताचा इतिहास संघर्ष ते लढवलेला आहे. आणि त्या लढिल्यापासून आपले जे लोक आहेत ते मोठमोठे अधिकारी बनले, साहेब बनले. आणि त्या साहेबाच्या धोरणावर कोणी कोणाला बोलून देणं एवढा संघर्ष त्यांनी लढविला. आणि त्या संघर्षाच्या जोरावर हे काम आपले सारे चाललेले. आता राजकारण ढिल्लं राहिलेलं नाही. तुम्हाला मी सांगतो, अशा मोठमोठ्याला ज्या पदव्या असत्या एवढा लय भेदरपान असते. 10-20 लाख रुपये भरून त्यांनी मोठमोठ्याले लोक काम करते. पण आता योग असे काही आलेले टाकांनी पडली तर साऱ्या भारतात माहीत होती. त्याच्यामुळं युरिया घोटाळा काही चलत नाही, कुठं लाकडे चलत नाही. पुन्हा गरीबा गुरुबाला राशन भेटतंय, शेतकऱ्याला पेन्शन भेटतात, गरीबा गुरुबाला नाही त्या योजना भेटायला लागलेले. आपलं सरकार भारी आलेलं आहे. आणि भारी सरकार आल्यामुळं आपलं ह्या संधीचं सोनं बनलेलं आहे. आणि या संधीच्या सोन्यामुळं हे सारं काही चाललेलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही काय म्हणणार आहे बाबा, हा मुलगा इतका वर गेला कसा? मला फक्त काय जास्त काही तुमचं काय घेणार बरं का? मी जास्त वेळ तुमचं काही घेणार नाही. सारे कसे साहेब लोक आहेत, कर्मचारी आहेत, मोठे मोठे पदाधिकारी आहेत. माझं कसं आहे, ग्रामीण भागातलं जीवन आहे. त्याच्यातून मी तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन शिक्षणाचं करावं लागलेलं आहे. जास्त काही करणार नाही. कारण तुम्हाला मुलगा जर ट्रेन करायचा असेल, सर्विसला लावायचा असेल, एकच हात जाईये. मुलगा 5वी पर्यंत जाऊन त्याला सारं शिक्षणाचं ज्ञान त्याच्या डोक्यामध्ये बसायला पाहिजे. शिक्षणाचं जर ज्ञान डोक्यात बसलं तर आई-वडिलांनी किती जरी पैसा लावला तर त्याचं सार्थ होणार आहे. आणि सार्थ होऊन त्याचं संधीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, एक दिवस असा येईल त्या केलेल्या कामाचं सोनं होणार नाही, सोनं होणार आहे. पण एक दिवस येईल असा पेनाच्या टोकावरी उगवलेल्या सोन्याची रेख आज निघणार सुराजा तुला सोन्याचा दिवस. अरे हे संघर्षावर या मुलांना तिथं आई-वडिलाचं नाव ह्या जगामध्ये पसरलंय. कशामुळे पसरलं? आमचं नाव गावाच्या बाहेर गेलं नाही. कशाला जाईल? आमच्याकडे शेती आहे, आमच्याकडे धन धर्मगंध आहे, पण शिक्षण नाही. शिक्षणाचा संघर्ष असा काही आहे भाऊ. शिक्षण एक वाघिणीचं दूध आहे. ते वाघिणीचं दूध त्याच्या आईनं संघर्ष घालून त्याची आई शिकलेली होती. शिकलेली असताना तिला तिच्या आईनं त्या संघर्षाचा फाळा उचलला की म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये माझं हृदय मोठं नाही झालं, मी काही करू शकले नाही. पण हे दूध माझं जे आहे, एक ना एक दिवस तुम्हाला याचा संघर्ष दाखला जाणार नाही. विजयपूरचे लोक असे आले की हा मुलगा 14 वर्ष बाहेर राहिला, रामाने वनवास काढला. रामाने वनवास काढून त्याने रात्रंदिवस एक केली. रात्रंदिवस एक करून त्यांनी आपला हृदय सोन्याचं बनवून ते तुमच्या समोर दाखवलं. आणि त्या मानामुळं, त्या शिक्षणाच्या चळवळीमुळं, बाबासाहेब दादाची चळवळ, आमच्या जिजाऊची चळवळ, साऱ्या लोकमान्य फुले यांची चळवळ, या महान नेत्यांनी कार्य करून फुल्यामुळं आज याला मुलाला संधीचा संधी करता आलेले. आणि विधेयक पुढे तुम्हाला वाटत असेल की काय आता कृषी अधिकारी महामंडळामध्ये काय साधन नाही. या मुलाच्या हाताखाली मोठमोठे 15 ते 16 कर्मचारी राहणार आहे. ते कर्मचाऱ्याचं काम नुसतं जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी नुसतं पाहतं काम आहे. यांना काही शेतात जायचं काम नाही, कोणाची मोसंबी पाहायचं काम नाही, कोणाच्या ऊसात किती किडा पडाय काही जरूर नाही. यांना काय खाली हापिसामध्ये
की कोणी काय काम केले. जर कामाचं ऑब्जेक्शन मोठ्या साहेबांनी आकार केलेलं असलं तर तिथे त्याला काळजीपूर्वक पाहणं किंवा मोसंबीवर असं झालेलं आहे आणि या साहेबांनी असं केलं आणि यांनी एवढे एवढे पैसे घेतले. मग त्यांच्या तात्यात गेले की मग ते आपलं दप्तर घेऊन खूप वस्तू घरी. लालूचे गुलाम आहे, लालू घेऊ नका. हृदय एकच असेल. तुम्हाला मी सांगतो, लालू म्हणजे एक माणसाला संपलेली जागा आहे. लाखो रुपयाचा कर्मचारी असू द्या, ते तुम्हाला मी सांगतो 10,000 रुपये कधी खाल्ले त्याचे लाखो रुपयाची नोकरी पाण्यात गेल्याशिवाय राहणार नाही. अहो साहेब, आज मी सांगतो तुम्हाला कधी मी खात असेल तर कोणाच्या नजरासमोर खाऊ नका. कारण का की आपले जे डोळे आहेत हे फार बेकार आहेत. का डोळे बेकार आहेत तुम्हाला मी सांगतो. हृदय एकच असेल, चिरा रगदार असणारा किंवा चिरा तडकल्याशिवाय राहणार नाही तर तुम्ही तुमच्या आमच्यासारख्याला उडायला काही टाइम लागत नाही. लोक चांगल्याचे पाय मागं वळायला काही टाइम लागून देत नाही. तुम्ही बघा, छोटे मोठे काम असले, आपण छोटे जर असलो तर तुम्हाला मी सांगतो लोक आपल्याला गावाच्या बाहेर जाऊन देत नाही, गावाच्या आतच वाटतात, आपले काम पुढे होऊन देत नाही. त्याच्यामुळे आपल्याला खूप जड जाते. मी आता माझे काही कार्यकर्ते असतील त्यांना काही छोटं मोठं काही बोलायचं असतील ते बोलू शकता. मी माझं एवढं भाषण बोलतो कार्यक्रम. धन्यवाद काका. तुम्ही